डॉक्टर जैन्स IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडोलीमध्ये सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय 11वीचा दुसरा चॅप्टर मॅथमॅटिकल मेथड्स. आपण त्याच्यामध्ये लास्ट लेक्चरला 2 पॉईंट बघितले जे इम्पॉर्टंट होते. एक त्यातला होता लॉ ऑफ पॅरलोग्राम, ज्याच्यामध्ये 2 वेक्टर्स आधीपासून दिलेले होते, आणि तिसरा रिझल्टंट वेक्टर आपण तयार केला R, आणि त्याची आपण डायरेक्शन पण बघितली आणि मॅग्निट्यूड पण बघितला. नेक्स्ट होता रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स किंवा कंपोनंट्स ऑफ वेक्टर्स. त्याच्यामध्ये एक वेक्टर दिलेला होता R, आणि त्याचे आपल्याला 2 कंपोनंट शोधायचे होते. म्हणजे लॉ ऑफ पॅरलोग्रामच्या अपोजिट रिव्हर्स तो होता. त्याच्यामध्ये पण आपण मॅग्निट्यूड तयार केला आणि डायरेक्शन तयार केली. ठीक आहे, आज आपण पुढे जाऊया. आज आपल्याला बघायचे आहेत आणखी 2 महत्त्वाचे पॉईंट, ज्यांचं नाव आहे स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट. एक आहे स्केलर प्रॉडक्ट आणि दुसरा आहे वेक्टर प्रॉडक्ट. स्केलर प्रॉडक्टलाच आपण डॉट प्रॉडक्ट पण म्हणू शकताय, आणि वेक्टर प्रॉडक्टला तुम्ही क्रॉस प्रॉडक्ट असं पण म्हणू शकताय. प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. आत्तापर्यंत आपण जो चॅप्टर बघितला वेक्टर्ससाठी, त्याच्यामध्ये आपण फक्त ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करत आलो वेक्टरची. इथं त्यांनी मल्टिप्लिकेशन जर करायचं झालं तर कशा पद्धतीनं होईल हे एक्सप्लेन केलेलं आहे. जर समजा आपण 2 वेक्टर्स घेतले आणि त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं, तर मग तयार होणारी तिसरी जी क्वांटिटी आहे ती जर स्केलर असेल तर त्याला म्हणायचं स्केलर प्रॉडक्ट. समजा आपण 2 वेक्टर्स घेतले, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, आणि तयार झालेली क्वांटिटी समजा वेक्टर क्वांटिटी आहे, तर मग त्याला म्हणायचं वेक्टर प्रॉडक्ट. उदाहरणार्थ इथं बघा, हे 2 पेन्सिलने लिहिलेले फॉर्म्युले बघा. एक आहे पॉवरचा फॉर्म्युला. पॉवरचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू वेलॉसिटी. फोर्स काय आहे? वेक्टर. वेलॉसिटी काय आहे? वेक्टर. मग फोर्स गुणिले वेलॉसिटी जर आपण केलं तर आपल्याला मिळेल पॉवर. मग पॉवर ही काय आहे? स्केलर क्वांटिटी. म्हणजे इथं फोर्स आणि वेलॉसिटीमधून काय तयार होणार? पॉवर तयार होणार, म्हणजे स्केलर क्वांटिटी तयार होणार. नेक्स्ट बघा त्याच्या खाली फोर्स आणि एस म्हणजे कोण? डिस्प्लेसमेंट. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघं पण काय आहेत? वेक्टर क्वांटिटी, म्हणजे वेक्टर्स आहेत. त्यांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर कोण तयार होणार? वर्क डन, म्हणजे वर्क W. वर्क काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे इथं ह्या दोन वेक्टर्सच्या मल्टिप्लिकेशनमधून स्केलर क्वांटिटी तयार होतात. म्हणून आपण ह्यांना म्हणायचं स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट. आपण इथं मल्टिप्लिकेशन दर्शवण्यासाठी काय दिलेलं आहे? डॉट दिलेला आहे. हे म्हणजेच काय आहे? स्केलर प्रॉडक्ट. इथे 2 एक्झाम्पल आहेत, ती बघा, पेन्सिलनेच लिहिलेले आहेत. हे बघा, पहिला जो फॉर्म्युला आहे तो टॉर्क आहे. टॉर्क इज इक्वल टू R इंटू F. R म्हणजेच काय आहे? रेडियस वेक्टर. F कोण आहे? फोर्स. मग R गुणिले F केल्यानंतर 2 वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय म्हणणार? टॉर्क, टो, आणि ती काय आहे? वेक्टर क्वांटिटी. खालती बघा क्यू व्ही म्हणजे चार्ज आणि वेलॉसिटी इंटू बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. सो व्ही आणि मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स आहेत, त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय म्हणणार? फोर्स. मग फोर्स काय आहे? वेक्टर. सो इथं असे 2 गुणाकार आहेत क्वांटिटीचे की ते केल्यानंतर तयार होणारी तिसरी क्वांटिटी ही काय आहे? वेक्टर आहे. म्हणून ह्यांना म्हणायचं वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट. आपण तिथं क्रॉस साईन म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन क्रॉसनं दाखवलं आहे. ठीक आहे, मग आपण माहिती घ्या की पहिला स्केलर प्रॉडक्ट काय आहे. बघा, त्याच्यासाठी इथं डायग्रामकडे लक्ष द्या. समजा ओ पॉईंटमधून 2 वेक्टर तयार होतात. एक आहे हा इकडे गेलेला वेक्टर P, आणि ओ मधूनच दुसरा एक वेक्टर इकडे वरती गेलाय आणि तो आहे वेक्टर Q. 2 जे वेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये अँगल किती आहे? थीटा. सो आपल्याला काय आहेत? 2 वेक्टर्स दिलेले आहेत. कोणते कोणते?
पी आणि क्यू. समजा आपण असं केलं, क्यू पॉईंटपासून पी वेक्टरवर असा परपेंडिक्युलर टाकला इथे यम पॉईंटला. तसंच आपण ह्या पी पासून परपेंडिक्युलर टाकला वेक्टर क्यू वरती यन पशी, तर मग असे काय होणार, डायग्राममध्ये दिसतात तसे दोन काय तयार होणार, राईट अँगल ट्रायंगल तयार होणार. डायग्राम लक्षात आली असेल. ह्याच्यामध्ये ओ एन जी बाजू आहे, ओ एन बघा ती कशी आपण काढणार, किंवा आपण पहिला ओ एम काढूया. ओ एम कसं आहे, हा जो ट्रायंगल दिसतोय का बघा तुम्हाला, ओ एम क्यू. राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, ओ एम क्यू. त्याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे, ओ क्यू, म्हणजेच क्यू. ती पूर्ण लांबी, ओ क्यूची पूर्ण लांबी किती आहे, क्यू. आणि खालची बाजू कोण आहे, ओ एम. ठीक आहे. सो समजा आपण असं केलं की इथं आपण घेतलं कॉस थिटा. सो कॉस थिटाचा अर्थ काय येणार, कॉस थिटाचा अर्थ येणार ओ एम डिवायडेड बाय ओ क्यू. ओ एम डिवायडेड बाय ओ क्यू. पण ओ क्यूची लांबी किती आहे, क्यू. सो काय येणार, ओ एम अपॉन क्यू. मग ह्या क्यूला समजा आपण पलीकडे पाठवलं, ते कॉस थिटाला जाऊन काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो काय होणार, क्यू कॉस थिटा इज इक्वल टू ओ एम. सो ओ एमची लांबी किती मिळाली, क्यू कॉस थिटा. अगदी तसंच आपण जर दुसरा राईट अँगल ट्रायंगल घेतला, ओ एन पी, ओ एन पी, त्याच्यामध्ये पण आपण समजा कॉस थिटाच घेतला, तर काय येणार, ओ एन डिवायडेड बाय ओ पी. आणि ओ पीची पूर्ण लांबी किती आहे, पी. सो काय होणार, पी कॉस थिटा म्हणजेच कुणाची लांबी म्हणणार, ओ एनची. ठीक आहे. सो तुम्हाला जर लास्टचा पॉईंट आपला आठवत असेल, स्केलर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स किंवा कंपोनंट्स, त्याच्यामध्ये असं आहे का बघा, की समजा आपल्याकडं आहे फक्त ओ क्यू, आपल्याकडं फक्त कोण आहे, ओ क्यू. तर मग त्याचा कंपोनंट कोण येणार, ओ एम. तो किती असणार, क्यू कॉस थिटा. जसं तुम्हाला आठवत असेल, लास्टची तुम्ही डायग्रॅम बघू शकताय रिझॉल्युशन ऑफ वेक्टर पॉईंटची किंवा कंपोनंट्स जिथं आपण म्हटले त्या पॉईंटची. त्याच्यामध्ये कोण आहे मध्ये, वेक्टर आर. आणि त्या आरचे दोन कंपोनंट कोणते कोणते असतात, आर एक्स आणि आर वाय. मग तसंच हे आहे ओ एम ओ क्यू. ओ क्यू वेक्टर म्हणजे कोण आहे, वेक्टर आर. आणि ओ एम कोण आहे, आर एक्स. मग ते आर एक्सचीच आपण काय घेतलेलं लांबी, क्यू कॉस थिटा. अगदी तसंच आपण दुसऱ्या पद्धतीने असं म्हणू शकतोय की ओ पी वेक्टर आहे आणि ओ पी वेक्टरचा कंपोनंट कोण आहे, ओ एन, म्हणजेच कोण, पी कॉस थिटा. ठीक आहे. हे थोडंसं तुम्ही कम्पेअर करायचं आहे त्या डायग्रॅमशी. मग इथं क्रॉस प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्टचा फॉर्म्युला बघा, दोन वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजे पी डॉट क्यू इज इक्वल टू, इथं पी आणि क्यूच्या डोक्यावरती काय आहे, ॲरो, म्हणजे हे वेक्टर्स आहेत. आणि इथं पी आणि क्यू काय आहे, त्यांच्या डोक्यावरती ॲरो नाहीत, म्हणजे ही त्यांची काय आहे, मॅग्निट्यूड आहे, व्हॅल्यू आहे त्यांची. सो काय म्हणू शकतो आपण, दोन वेक्टर्सचा क्रॉस प्रॉडक्ट, डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट म्हणजे त्या दोन वेक्टर्सच्या मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन आणि इन टू त्या दोघांच्या मध्ये असलेल्या अँगलचा कॉस. हा झाला फॉर्म्युला. ठीक आहे, सोपा फॉर्म्युला आहे. दोन वेक्टर्सचं स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट म्हणजे त्यांच्या मॅग्निट्यूडचा मल्टिप्लिकेशन इन टू त्यांच्या मध्ये असलेल्या अँगलचा कॉस. ठीक आहे. किंवा इथं आता आपण जस्ट म्हटलेच की वेक्टर क्यू आहे ओ क्यू आणि त्याचा कंपोनंट कोण आहे, ओ एम, म्हणजेच क्यू कॉस थिटा. किंवा उलटा आपण काय म्हणू शकतोय की वेक्टर आहे ओ पी म्हणजे पी वेक्टर आणि त्याचा कंपोनंट आहे ओ एन म्हणजेच पी कॉस थिटा. मग इथं आपल्याला असं पण म्हणता येऊ शकते
की दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट म्हणजे एका वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे पी आणि दुसऱ्या वेक्टरचा कंपोनंट म्हणजेच क्यू कॉस थिटा, हेच म्हणजे हे आहे. हे तर आपण म्हटलं की दोन वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि त्यांच्यामध्ये अँगल असलेल्या अँगलचा कॉस. आपण फक्त रीडिंग वेगळं करतोय आणि इथं आपण म्हणतोय एका वेक्टरचा मॅग्निट्यूड आणि दुसऱ्या वेक्टरचा कंपोनंट. मग हे असं पण म्हणू शकताय किंवा तुम्हाला उलटं जर म्हणायचं असेल तर असं म्हणू शकताय की दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट म्हणजे फक्त जागा बदलली, म्हणजे त्यांच्या दोन मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन त्यांच्यामध्ये असल्या अँगलचा कॉस, किंवा एका वेक्टरचा मॅग्निट्यूड म्हणजे क्यू आणि दुसऱ्या वेक्टरचा कंपोनंट. ठीक आहे, काही म्हटलं तरी एकूण एकच. सो लक्षात काय ठेवा की डॉट प्रॉडक्ट म्हणजे हा फॉर्म्युला, हे दोन वेक्टर्स पी आणि क्यू आणि हे त्यांचं काय आहे इक्वेशन पी इंटू क्यू इंटू कॉस थिटा. हे झालं स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय, आणि हे दोन त्याची काय झाली उदाहरण. असंच आपण काय घेऊया इकडे वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय घेऊया. ओके, वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे बघा की इथं काय आहे, इथं समजा हे दोन वेक्टर आहेत ए आणि बी वेक्टर. ठीक आहे, एक कोण आहे वेक्टर ए आणि एक आहे वेक्टर बी आणि त्यांच्यामध्ये अँगल किती आहे थिटा. तुम्हाला स्क्रू माहिती आहे, स्क्रू आपल्या इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्समध्ये इलेक्ट्रिकल वस्तूमध्ये स्क्रू असतात आणि आपण स्क्रू ड्रायव्हरनं तो काढतोय. मग आपण स्क्रू कुठेतरी एका डायरेक्शनमध्ये फिरवला की तो वरती येतोय, आपण स्क्रू परत गोल फिरवला की तो खालती जातोय. म्हणजे इथं आपलं गोल फिरवण्याची जी दिशा आहे तिच्यावरती अवलंबून आहे की इफेक्ट अपवर्ड डायरेक्शनमध्ये मिळणार की इफेक्ट डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये मिळणार. म्हणजे आपण गोष्ट हॉरिझॉन्टल करत असतोय आणि इफेक्ट व्हर्टिकल मिळतोय. अगदी सेम तसंच आहे इथं. समजा वेक्टर ए वेक्टर बीकडे शिफ्ट झाला, वेक्टर ए वेक्टर बीकडे काय झाला शिफ्ट, तर त्यांचा इफेक्ट आपल्याला असा इकडे वरती मिळेल. हा गोष्ट घडणार इथं आहे एकडून बीकडे आणि इफेक्ट कुठे मिळणार वरती, अगदी आपल्या स्क्रूसारखं. आपण स्क्रू जर गोल फिरवला, स्क्रू ड्रायव्हरनं गोल फिरवला रोटेशन केला, आपण ते आडवी गोष्ट करतोय, पण स्क्रू कुठे इफेक्ट देतोय त्याच्यावरती परिणाम कुठे होतोय व्हर्टिकल, स्क्रू वरती 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 येतोय. त्याच्याबरोबर उलटं काय सांगू शकताय की समजा बी वेक्टर एकडे शिफ्ट झाला, अशी ए बीकडे म्हटलेली ना, आता उलटं बी जर एकडे शिफ्ट झाला तर त्यांचा इफेक्ट कुठे मिळणार डाऊनवर्ड म्हणजे खालती मिळणार. मग तोच स्क्रू मगाचा आपण जो मगाशी असा उलटा फिरवा आता त्याच्याबरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये फिरवा, तो परत होता तसा खाली 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 त्याच्या जागेवरती जाऊन बसेल. सो हे इथं घडेल वेक्टर प्रॉडक्टमध्ये. वेक्टर प्रॉडक्टचा फॉर्म्युला सेम मगाशी जसा होता तसाच आहे, फक्त इथं काय येणार आहे की डॉटच्या ऐवजी आपण सिम्बॉल काय वापरणार इथं क्रॉस, आणि इथं कॉस्ट मगाशी जिथं कॉस होतं त्या कॉसच्या जागी इथं काय आहे साईन. बस एवढाच त्याच्यामध्ये काय आहे चेंज आहे. सो काय म्हणू शकताय तुम्ही दोन वेक्टर्सचा वेक्टर प्रॉडक्ट म्हणजेच क्रॉस प्रॉडक्ट ए इंटू बी म्हणजेच काय त्या दोन वेक्टर्सचा मॅग्निट्यूडचा गुणाकार आणि इंटू त्यांच्यामध्ये असलेल्या अँगलचा साईन. ठीक आहे, सो फॉर्म्युल्यामध्ये बेसिक फरक काय आहेत दोन फरक आहेत. इथं डॉटच्या ऐवजी कोणता सिम्बॉल आहे क्रॉस आणि इथं कॉसच्या ऐवजी काय आहे साईन, हे दोनच काय आहेत फरक आहेत. हे म्हणजे काय आहे वेक्टर प्रॉडक्ट. इथं वरती वेक्टर प्रॉडक्टची काय आहे डेफिनेशन आणि इथे ही कोणाची डेफिनेशन आहे स्केलर प्रॉडक्टची. ठीक आहे, सो इथे फक्त काय आहे कॉस थिटा आणि इथं आहे डॉट आणि तेच इथं काय आहे इथं फक्त काय आहे इथं आहे क्रॉस आणि इथं आहे साईन. ठीक आहे, सो हा झाला पहिली कॅरेक्टरिस्टिक म्हणजे पहिलं वैशिष्ट्य दोघांचं पण. नेक्स्ट बघूया परत आता स्केलरचं बघूया. आपण एकदा काय करतोय स्केलरचं बघतोय नंतर वेक्टरचं बघतोय, स्केलरचं बघतोय नंतर वेक्टरचं. आता स्केलरचं बघूया.
हा बघा 2 नंबरची कॅरेक्टरिस्टिक बघा. द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स ओबे द कम्युटेटिव्ह लॉ. तुम्हाला आठवत असेल का बघा कम्युटेटिव्ह लॉ. आपण कम्युटेटिव्ह लॉ बघितला पण तो बघितलेला ॲडिशनसाठी. कसा होता? पी प्लस क्यू वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर क्यू प्लस वेक्टर पी. म्हणजे जर आपल्याला असं उलट करता येत असेल, जर पी प्लस क्यूच्या ऐवजी आपल्याला क्यू प्लस पी ही पण व्हॅल्यू तीच मिळत असेल आणि पी प्लस क्यू पण व्हॅल्यू तीच मिळत असेल तर हे दोन्ही पण सेम झालं. ठीक आहे. असं जर होत असेल तर आपण त्याला म्हणलेलं कम्युटेटिव्ह लॉ. पण हा कसला होता? ॲडिशनचा. हेच मल्टिप्लिकेशनच्या बाबतीत जर आपण म्हटलं की जर आपल्याला ए इंटू बी इज इक्वल टू आपल्याला मिळत असेल बी इंटू ए, असं जर पॉसिबल असेल हे, तर मग ह्याला म्हणायचं की ठीक आहे, हे दोघं कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करतायत. मग काय चेंज होईल बघा. ए इंटू बीचा अर्थ काय होणार? ए गुणिले बी आणि इंटू कॉस. किंवा आपण हे उलटं पण करू शकतोय, बी इंटू ए म्हणजे कॉस. मग बी इंटू हे जर जागा बदलली ए आणि बीची तर हे काय असं दिसेल? बी इंटू ए असं दिसेल. सो हे काय कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करतात असं म्हणू शकतोय, पण मल्टिप्लिकेशनचा. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे, नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे? द स्केलर प्रॉडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, हे थोडंसं अल्जेब्रासारखं आहे. बाहेर आहे ए आणि ते आहे गुणाकारमध्ये कुणासोबत? बी प्लस सी सोबत. मग आपण काय करू शकते? एने एकदा बीला मल्टिप्लाय करू शकते आणि एने एकदा सीला मल्टिप्लाय करू शकतोय. सो हे काय आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो करतोय. स्केलर प्रॉडक्टचं चाललंय हे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, ही कॅरेक्टरिस्टिक आहे की स्केलर प्रॉडक्ट जर आपण घेतला, म्हणजेच डॉट प्रॉडक्ट जर आपण घेतलं दोन वेक्टर्सचा, म्हणजे असं की कोण आहे बाबा, ही आहे ए इंटू ए. म्हणजे इथं सेम वेक्टर आहे. ए पहिला जो वेक्टर आहे तो पण एच आहे आणि दुसरा पण वेक्टर काय आहे? एच. म्हणजे आपण एका समान इक्वल वेक्टरचा इथं जर डॉट प्रॉडक्ट घेतला तर काय होणार? त्यांचा मॅग्निट्यूड. मग मॅग्निट्यूड पण काय असणार? त्यांचा सेमच असणार, ए गुणिले ए आणि इंटू काय असणार? कॉस थिटा. पण जर समजा मी म्हटलं की हे दोन्ही वेक्टर्स एकाच डायरेक्शनमध्ये आहेत अलॉंग द एक्स ॲक्सिस, म्हणजे ए वेक्टर पण एक्स ॲक्सिसवरच आहे, बी आणि दुसरा जो ए वेक्टर आहे तो पण ए त्याच लाईनवर आहे. म्हणजे दिसताना ते असे दिसतील ना. म्हणजे इथं बघा, इथं मी दाखवलं आहे की ए वेक्टर खालचा जो ए वेक्टर आहे तो कसा आहे? एक्स ॲक्सिसवर. वरचा जो ए वेक्टर आहे तो आहे वाय ॲक्सिसवर. आणि दोघांच्यामध्ये अँगल किती आहे? 90 डिग्री. पण समजा आपण हा वरचा ए वेक्टर आणि त्यांच्यामधला हा अँगल समजा आपण कमी कमी करत नेला, 80, 70, 50, 10 डिग्री, 0 डिग्री, तर मग आपल्याला असं दिसेल का की दोन्ही वेक्टर्स एकाच डायरेक्शनमध्ये गेलेत? दोघांच्यामधला हा अँगल 90 डिग्री आपण काय केला? रिड्यूस करत करत आणला, तर दोघं पण कुठे दिसतील आपल्याला? एक्स ॲक्सिसवर असे दिसतील एकाच डायरेक्शनमध्ये. मग ह्यांच्यामधला आता अँगल किती असणार? 0 डिग्री. मग इथं त्यांनी म्हटलंय की समजा जर दोन वेक्टर्स असतील, त्यांचं जर डॉट प्रॉडक्ट असेल किंवा स्केलर प्रॉडक्ट, तर तो असतोय त्यांच्या मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अँगलचा कॉस. आता अँगल इथे किती आहे? 0. मग झिरोचा कॉस झिरोची व्हॅल्यू किती असते? 1. सो कॉस 0 झाला 1 आणि हे ए इंटू ए किती झालं? ए स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इंटू 1 किती? ए स्क्वेअर. ठीक आहे. याचा अर्थ आता मला सांगा, इथं काय होतं की एक ए वेक्टर होता एक्स ॲक्सिसवरती, हा खालचा. मग ह्याचा युनिट वेक्टर ह्याचं काय असणार? आय कॅप. आपल्याला युनिट वेक्टर झाले ना, एक्स ॲक्सिस असेल तर आय कॅप, वाय ॲक्सिस असेल तर जे कॅप, झेड ॲक्सिस असेल तर के कॅप. ठीक आहे. ह्या वेक्टरचं काय असणार? आय कॅप, कारण हा अलॉंग द एक्स ॲक्सिस आहे. हा कसा आहे? अलॉंग द वाय ॲक्सिस. सो ह्याचा युनिट वेक्टर काय असणार आहे? जे कॅप. मग इथं काय आहे? आय इंटू जे. आता जेव्हा तुम्ही त्यांच्यामधला अँगल 0 करताय, त्यातला दोन्ही पण वेक्टर्स काय येणार? एकाच ॲक्सिसवरती येणार. म्हणजे तुम्ही इथं काय केलं आहे? वरचा ए वेक्टर खाली आणला आहे पहिल्या ए वेक्टरकडं. सो आता हे दोघं पण अलॉंग काय आहेत?
एक्स ॲक्सिस. मग आता दोघांचं पण युनिट वेक्टर काय असणार, सेमच असणार. जो एक्स ॲक्सिसचा असतो तो म्हणजेच काय, आय कॅप इंटू आय कॅप. मग इथं आपल्याला प्रॉपर्टी मिळणार बघा. एक इथं जर दोन्ही पण वेक्टर एकाच डायरेक्शनमध्ये केले तर इथं व्हॅल्यू 0 आली का, नाही आलेली. सो इथं बघा, मग जर तसं असेल की दोन्ही पण वेक्टर अलॉंग द एक्स ॲक्सिस असतील तर दोघांचं युनिट वेक्टर काय असणार, आय कॅप इंटू आय कॅप. जर दोन्ही पण ते वेक्टर्स अलॉंग द वाय ॲक्सिस आपण केले तर दोघांचं पण युनिट वेक्टर काय असणार, जे कॅप इंटू जे कॅप. जर ते दोन्ही पण वेक्टर्स त्यांचा आपण अलाइनमेंट समजा वाय झेड ॲक्सिस सोबत केली तर काय होणार, के कॅप इंटू के कॅप. तर व्हॅल्यू काय असणार, 1. व्हॅल्यू काय असणार, 1. ठीक आहे, कारण कॉस 0ची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणून आपण इथं म्हणतोय की 1 असणार, 1 असणार. ठीक आहे. सो हे काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज कोणाच्या, स्केलरच्या. आता बघूया अशाच प्रॉपर्टी वेक्टरच्या काय असतात. सो हे आहे वेक्टर प्रॉडक्ट किंवा त्याला आपण म्हणतोय क्रॉस प्रॉडक्ट. इथं आपण बघितलं की हे कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करतात. इथं हे कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत नाहीत. दिसते, दाखवलेच नाही. ए क्रॉस बी इज इक्वल टू बी क्रॉस ए असं होत नाही आहे. सो इथं त्यांनी काय म्हटले, नॉट इक्वल टू, म्हणजे हे कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत नाहीत. स्केलर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करतात, वेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ फॉलो करत नाहीत. इथं होतं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जर ब्रॅकेट बाहेर ए डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल आणि बी प्लस सी तर ए बी होते, ए सी होते. तसंच इथं पण होतंय, पॉसिबल आहे. समजा आतमध्ये आहे, इथे थोडंसं सिम्बॉल चुकला आहे, इथं सिम्बॉल पाहिजे ॲडिशनचा. ठीक आहे. सो कसं दिसणार, बाहेर आहे ए वेक्टर, तो आहे क्रॉस म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये कुणासोबत, बी प्लस सी. मग बी प्लस सी असेल तर ए एकदा बी सोबत मल्टिप्लाय होणार आणि ए एकदा सी सोबत मल्टिप्लाय होणार. सो इथं होणार ए इंटू बी प्लस ए इंटू सी. सो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो करतात. इथं पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो करत होते स्केलर प्रॉडक्ट, आणि इकडे वेक्टर प्रॉडक्ट पण काय करतायत, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉलो करतायत. इथं आपण बघितलं होतं की जेव्हा दोन्ही पण वेक्टर्स अलॉंग द सेम ॲक्सिस असतील, एक्स वाय किंवा झेड, तर त्यांचे इथं ॲडिशन आय इंटू आय, जे इंटू जे किंवा के इंटू के. इथं डॉट पण म्हणू शकता, आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के. तर व्हॅल्यू काय होती, 1, कारण कॉस 0 काय आता 1. हेच इकडे मात्र तसं होत नाही. इथे कॉस 0 नाही आहे ना, मगाशी कॉस 0 होता, इथं काय आहे साईन 0. जेव्हा दोन्ही पण वेक्टर्स एकाच डायरेक्शनमध्ये जातील, दोन्ही पण वेक्टर्स एकाच डायरेक्शनमध्ये जातील तेव्हा दोघांचं पण युनिट वेक्टर काय असणार, सेम, म्हणजे आय कॅप आय कॅप, जे कॅप जे कॅप, के कॅप के कॅप. पण तिथे कॉस होता ना, स्केलर प्रॉडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये कोण आहे, कॉस. इथं वेक्टर प्रॉडक्टच्या फॉर्म्युल्यामध्ये कोण आहे, साईन. सो इथं काय येणार आहे, साईन 0. मग साईन 0ची व्हॅल्यू काय असते, 0. मग त्यामुळं इथं आपण म्हणणार की आय क्रॉस आय, जे क्रॉस जे किंवा के क्रॉस के ह्यांची व्हॅल्यू काय असणार, 0. म्हणजे दोन एकसारखे वेक्टर्स त्यांचं क्रॉस प्रॉडक्ट किंवा त्यांचा वेक्टर प्रॉडक्ट हा काय असणार आहे, 0 असणार आहे. हेच इथं आपल्याला काय मिळालेलं की दोन सेम वेक्टर्सचा डॉट प्रॉडक्ट आय आय डॉट आय, जे डॉट जे, के डॉट के, हे काय असणार 1. सो हे एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे एक काय करा तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. हे झाले. आता समजा आता आपण परत येऊया स्केलर प्रॉडक्ट का, आपण ओळीनं बघतोय ना. लक्षात घ्या, आपण पहिला बघितलं स्केलर प्रॉडक्ट म्हणजे काय, नंतर समजावून घेतलं वेक्टर प्रॉडक्ट म्हणजे काय, नंतर आपण बघितलं स्केलरच्या 3 प्रॉपर्टी, अशाच आपण बघितल्या वेक्टरच्या 3 प्रॉपर्टी. आता आपण बघतोय परत स्केलरसाठी. ओके, कारण स्केलरच्या फॉर्म्युल्यामध्ये कोण आहे, कॉस थिटा. ओके, बघूया. समजा इकडनं सुरुवात करूया आपण.
समजा ए आणि बी दोन वेक्टर्स आहेत आणि ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. आता ते एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल किती असणार 90 डिग्री. म्हणजे ते कसे असणार आहेत तर ते असे असणार आहेत वेक्टर ए आणि वेक्टर बी. ठीक आहे. तर मग जर थिटा 90 असेल तर मग कॉस थिटा म्हणजेच कॉस 90 किती असेल. मग कॉस 90 असेल 0. कॉस 90ची व्हॅल्यू किती आहे 0. मग जर कॉस 90 0 असेल तर मग आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया. कोणाचा फॉर्म्युला आहे हा स्केलर प्रॉडक्टचा. सो इथे येणार कॉस 90 आणि ते येणार 0. मग 0 इंटू ए बी 0 इंटू ए बी किती येणार मग 0. ओके लक्षात येते का बघा सोपं आहे. दोन वेक्टर्स घेतले त्यांच्यामध्ये अँगल ठेवला 90 डिग्री म्हणजे ते असे दिसतील. मग कॉस 90ची व्हॅल्यू येणार 0 आणि कॉस 90 इंटू ए बी येणार 0. ह्याच्यावरून मग मी असं म्हणू शकतोय का बघा की जर वेक्टर ए आणि बी 90 डिग्रीमध्ये असणार आहेत म्हणजे एक वेक्टर असणार एक्स ॲक्सिस सोबत एक असणार वाय सोबत. तर मग एकाचा युनिट वेक्टर असणार आय आणि एकाचा असणार जे. तर मग आपण असं म्हणू शकतो काय की आय इंटू जे इज इक्वल टू 0. कारण कॉस 90 0 आलं ना. कॉस 90 काय आला 0. म्हणून तसं म्हणालो आपण की आय इंटू जे काय 0 किंवा जे इंटू के पण 0 किंवा के इंटू आय पण 0. म्हणजे वेगवेगळे जर इथं युनिट वेक्टर्स घेतले किंवा जर ते वेक्टर्स वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असेल एक्स वाय झेड अशा वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये असतील तर त्यांचं काय येणार व्हॅल्यू 0. उदाहरणार्थ ही अशी. नेक्स्ट बघूया. समजा ए आणि बी दोन वेक्टर आहेत आणि ते अँटी पॅरलल म्हणजे पॅरलल आहेत आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल किती आहे 180 डिग्री. म्हणजे एकाचं तोंड इकडे उजवीकडे आणि एकाचं तोंड डावीकडे. म्हणजे ते कसे दिसतील असे दिसतील बघा. ओ म्हणजे सेंटर पॉईंट आणि त्यांचं काय आहे ओ म्हणजे काय आहे ओरिजिन आणि ए काय आहे वेक्टर आणि बी काय आहे वेक्टर. तर मग त्यांची डायरेक्शन कशी असणार अशी. त्यांच्यामध्ये अँगल किती आहे 180 डिग्रीचा. सो बघूया म्हणजे त्यांच्यामधला अँगल थिटा 180. मग कॉस थिटा किती असणार -1. मग -1 इथं ठेवा कॉस थिटाच्या जागी. कॉस थिटाच्या जागी -1 ठेवल्यानंतर काय होणार -AB. आन्सर काय येणार -AB. दोन वेक्टर्स घ्या त्यांच्यामधला अँगल 0 ठेवा म्हणजे दोघांची पण डायरेक्शन सेमच असेल. जसं आपण मगाशी डिस्कस केलं तसं दोघं पण एकाच ॲक्सिसवरती आहेत. तर मग दोघांच्यामधला अँगल आहे 0 डिग्री. तर कॉस 0 येणार 1. इथं ठेवा कॉस 0 म्हणजे 1 इंटू ए बी म्हणजेच ए बी. ठीक आहे. सो हा टेबल तुमच्या लक्षात आला असेल. आता हा एक आहे तो तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा की स्केलर प्रॉडक्ट आहे दोन वेक्टरचा. उदाहरणार्थ की समजा हा एक वेक्टर आहे वेक्टर ए आणि हे आहे वेक्टर बी. तुम्हाला आठवते का बघा की लास्ट टाइम आपण त्यांचं काय घेतलेलं आहे फॉर्म्युला घेतलेलं आहे. उदाहरणार्थ वेक्टर ए म्हणजे काय आहे AX प्लस AY प्लस AZ. जर 3 ॲक्सिस असेल तर त्या कंपोनंटच्या पॉईंटमध्ये. तसंच वेक्टर समजा बी आहे तर त्याचे कंपोनंट्स कसे असणार BX BY आणि BZ. तर मग दोन वेक्टर्सचं डॉट प्रॉडक्ट किंवा वेक्टर स्केलर प्रॉडक्ट तर तुम्ही डायरेक्ट तो तुम्ही असं मांडू शकताय AX प्लस AX इंटू BX प्लस AY BY प्लस AZ BZ. हे आपण इथं फक्त म्हटलं आहे. तुम्हाला ह्याचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर इथं आहे. मग हे तुम्ही जरासं स्टडी करा. हे स्टडी करा अगदी सोपं आहे. उदाहरणार्थ हा एक वेक्टर आर दिलेला आहे. तो आहे RX I कॅप RY J कॅप आणि RZ K कॅप. तुम्हाला माहिती आहे हे काय आहे आपण हे केलेलं आहे मागच्या वेळी त्या कंपोनंट्सच्या किंवा रिझॉल्युशन ऑफ वेक्टरच्या पॉईंटमध्ये लास्ट लेक्चरमध्ये. हा आहे दुसरा वेक्टर क्यू वेक्टर आणि त्याची पण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दिलेली आहे QX I कॅप QY J कॅप QZ K कॅप.
मग ह्या दोघांचं, ह्या वेक्टर आर आणि ह्या वेक्टर क्यूचं आपल्याला काय करायचं आहे, डॉट प्रॉडक्ट घ्यायचं आहे. ओके, घेतला आर इंटू के. मग इकडे त्यांच्या व्हॅल्यूचा होणार, ही पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे ती आहे आरची व्हॅल्यू, ही दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ती आहे क्यूची व्हॅल्यू. मग मल्टिप्लिकेशन, डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन, पण कसं करायचं, ह्या आरनं ह्या तिघांना करायचं 1 2 3, नंतर ह्या आर वाय जेनं ह्या तिघांना करायचं 1 2 3, नंतर ह्या आर झेड केनं ह्या तिघांना मल्टिप्लाय करायचं 1 2 आणि 3. मग 9 इथं काय तयार होतील, क्वांटिटी तयार होतील खाली. प्रत्येक क्वांटिटीमध्ये जर आपण काय केलं मल्टिप्लिकेशन, तर काय होणार, असं होणार. मग त्यांच्यातनं कॉमन काढताना असं आय जे आय के जे आय असं काय केलं, समजा आपण त्याच्यामधलं काय केलं व्हॅल्यू, म्हणजे इथं बा आर एक्सच्या 3 आहेत, आर एक्स आणि हे आर एक्सनं 3 वेळा मल्टिप्लिकेशन, आर वायनं असं आर वायनं 3 वेळा मल्टिप्लिकेशन, तसंच आर झेड आणि आर झेडनं 3 वेळा मल्टिप्लिकेशन. सो आत्ताच आपण इकडे वरती प्रॉपर्टी बघितल्या ह्या, किंवा इथे दिलेत बघा खाली, ह्या पाठच करा, त्या तुम्हाला माहितीच असायला पाहिजेत की काय आहेत. समजा सेम सेम असेल, आय जे के असं सेम सेम असेल तर व्हॅल्यू काय 1. ठीक आहे. आणि जर उलटं सुलटं असेल, म्हणजे सेम नसतील, के आय किंवा जे आय किंवा के जे किंवा कोण पण असतं, म्हणजे वेगवेगळे असतील तर व्हॅल्यू काय धरा 0. मग सोपं आहे, जिथं जिथं सेम सेम आहे तिथं फक्त व्हॅल्यू शिल्लक राहणार 1. म्हणजे कुठं इथं राहणार 1 इंटू आर एक्स क्यू एक्स, इथं राहणार 1 इंटू आर वाय जे वाय, आणि इथं राहणार 1 इंटू आर झेड क्यू झेड, कारण के जे किंवा आय ह्यांच्याच व्हॅल्यू फक्त काय आहेत 1. बाकी सगळ्या टर्म्स काय होणार 0. मग ते केल्यानंतर तुम्हाला फक्त शिल्लक काय राहणार, हे शिल्लक राहणार आर एक्स क्यू एक्स, आर वाय क्यू वाय आणि आर झेड क्यू झेड. सो इथं त्याचं एक्सप्लेनेशन पण आहे त्या कॅरेक्टरिस्टिक्सचं. पुढे बघूया सेम. आता आपण कुणासाठी बघूया, वेक्टरसाठी किंवा क्रॉस प्रॉडक्टसाठी. इथं आता तुमचं लक्षात आलंच असेल की त्या वेक्टर्समधला अँगल एकदा किती ठेवायचा आहे 0, म्हणजे ते असे दिसतील एकाच डायरेक्शनमध्ये, पण आन्सर काय आले 0. ते 2 वेक्टर्स अँटी पॅरलल ठेवायचे आहेत, म्हणजे दोघांच्या मधला अँगल किती ठेवायचा आहे 180, म्हणजे ते असे दिसतील, तेव्हा पण आन्सर काय आले 0. आणि एकदा त्यांच्यामधला अँगल काय ठेवायचा आहे 90 डिग्री, तेव्हा त्यांचे काय आलेत ए बी. इथं साईन थिटा आहे, मगाशी काय होतं कॉस थिटा. मग इथं फॉर्म्युल्यामध्ये काय येणार, साईन 180, साईन 90 आणि साईन 0 असं येईल ते. सो त्याच्यामुळे व्हॅल्यू 0 0 ए बी तसे जे काय असतील ते येतील. इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला, इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर इथे जे काही तुम्हाला फॉर्म्युले मिळतील ते असे असतील. हे बघा इथं सगळं आता डॉट वापरलं नाही, सगळं आता काय वापरलं आहे क्रॉस. सो इथं वेगळं आहे, आय क्रॉस आय, जे क्रॉस जे, के क्रॉस के 0. म्हणजे इथं सेम सेम असेल तर 0, आणि स्केलरमध्ये काय होतं सेम सेम असेल तर व्हॅल्यू 1. इथं आता एक गोष्ट थोडीशी वेगळी आहे आणि ती खूप छान आहे ऐकायला, पण तुम्ही ते लक्षात ठेवा. आय जे आणि के कोणाकोणाचे आहेत युनिट वेक्टर्स, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस. म्हणजे सिक्वेन्स कसा असायला पाहिजे, आय जे आणि के. ओके बघूया. सो इथं काय आहे आय जे के सिक्वेन्स बरोबर आहे, म्हणजे जर आय इंटू जे असेल तर त्याचा आन्सर असणार के. इकडे बघा जे के सिक्वेन्स बरोबर आहे का, बघा आय जे के, म्हणजे जे नंतरच कोण असायला पाहिजे के. इथं आहे का, इथं जे नंतर कोण आहे के, मग याचा आन्सर असणार आय. सिक्वेन्स चेक करा, आय जे के, परत रिसायकल केल्यानंतर परत फिरून सायकलिंग केल्यानंतर कुठे येणार आय जे के, म्हणजे के नंतर परत कोण यायला पाहिजे आय. सिक्वेन्स बरोबर आहे का, आहे. के नंतर आय, सायक्लिक ऑर्डर बरोबर आहे. सो आन्सर काय येणार जे. सो हे लक्षात ठेवा, इथं जर आय नंतर जे आलं तर आन्सर असणार के, जे नंतर के आलं तर आन्सर असणार आय, आणि के नंतर आय आलं तर आन्सर असणार जे. म्हणजे सायक्लिक ऑर्डर बरोबर आहे का, आय जे के
आय जे के अशी सायक्लिक ऑर्डर राहिली पाहिजे. समजा उलटं झालं, आय नंतर जे यायला पाहिजे, पण इथं उलटं झाले, जे नंतर आय आले, म्हणजे सायक्लिक ऑर्डर इथं काय झालं, उलटी झाली. सो मग आन्सर होणार उलटं -के. इथं आय जे के, जे नंतर के असायला पाहिजे, इथं उलटं झाले, पहिला के आले नंतर जे आले. सो आन्सर काय असणार -आय. आय जे के आणि फिरून परत आय, के नंतर आय असायला पाहिजे, इथं काय झालं, आय नंतर के, म्हणजे उलटा सिक्वेन्स झाला आहे. सो आन्सर असणार -जे. सो ह्या प्रॉपर्टी लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो हे काय आहे लास्ट कॅरेक्टरिस्टिक, की समजा दोन वेक्टर्स दिलेले आहेत आर आणि क्यू, ठीक आहे, आणि त्यांचा आपण समजा काय घेतला, असा क्रॉस प्रॉडक्ट घेतला. तर आता हे काय सोडवत बसायला नको, हे आता तुमच्या लक्षात आले की असं सोडवायचं आहे. फक्त नियम हे वापरायचे, मागाशी वेगळे नियम होते, आता हे नियम वापरायचे. तर आपलं आन्सर जे आहे ते असं दिसेल, हे जे शेवटची लाईन आहे अशा पद्धतीचं दिसेल. हे आपण मॅथमॅटिकलमध्ये पण मांडू शकतो. मॅथमॅटिक्सच्या फॉर्मॅटमध्ये मांडायला गेलं तर आपल्याला हे मिळेल, डिटर्मिनंट. हे डिटर्मिनंटचा फॉर्म आहे, म्हणजे हे मॅथमॅटिक्समधला एक चॅप्टर आहे, मॅट्रायसिस म्हणू शकता किंवा डिटर्मिनंट. तिथं ते सोडवायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे कसं सोडवायचं हे आपण त्यावेळी नंतर बघूया. आत्ता फक्त लक्षात ठेवा की दोन वेक्टर्स, त्यांचा जर क्रॉस प्रॉडक्ट असेल तर ते तुम्ही असं मांडू शकताय. हे थोडंसं नीट बघून घ्या. सो आज आपण बघितलं स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट, म्हणजेच डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट, आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स. थँक्यू क्लास.